खुलताबाद तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पिंपरी इथं आज जीवामृत निर्मितीचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं। प्रगतिशील शेतकरी राजू बारवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। यावेळी कृषी सखी उज्ज्वला सुभाष महेर व अलका आजीनाथ बारगळ यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व, जीवामृत तयार करण्याची पद्धत आणि त्याचा पिकांवर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमात संजय छापुले, सुभाष महेर आणि अरुण मुराडे यांनीही सक्रिय सहभाग घेतला। पिंपरी येथील गिरिजा माता शेतकरी गट तसंच गुरु गोरक्षनाथ शेतकरी गट यांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जीवामृत तयार करण्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिलं। यावेळी राजू बारवाळ यांनी सांगितलं की सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक जमिनीची सुपीकता कमी करतो। त्या उलट जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, मातीचा पोत सुधारतो, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि उत्पादनाचा दर्जा उंचावतो। कृषी सखी उज्ज्वला सुभाष महेर आणि अलका आजीनाथ बारगळ यांनी शेतकऱ्यांना संवाद साधताना सांगितलं की कमी खर्चात अधिक उत्पादन, विषमुक्त अन्नधान्य निर्मिती, पर्यावरणाचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात जीवामृताचा नियमित वापर करून रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करावं असं आवाहन त्यांनी केलं। उपस्थित शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून विविध शंकांचं निरसन करून घेतलं। या उपक्रमामुळे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली असून भविष्यात अधिकाधिक शेतकरी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाला गावातील अनेक शेतकरी, महिला शेतकरी गटांचे सदस्य तसंच कृषी क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची मागणीही केली।